लोकसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये मविया आणि महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे। मात्र नाशिकमध्ये जागा वाटपापूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे। मात्र हेमंत गोडसेंच्या नावाला भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध असल्याचं चित्र निर्माण झालंय। बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट। महायुतीचे उमेदवार जे आहे, महायुतीचे खासदार जे आहे, हे हेमंत गोडसे देखील त्या ठिकाणी आपल्याला आपलं सगळ्यांचं नेतृत्व जे आहे हे करण्यासाठी आपल्याला पाठवायचं आहे। महायुतीत जागा वाटप झालं नसतानाही शिंदेंच्या शिवसेनेनं नाशिक लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केला। मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंनी खासदार हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब केला। मात्र नाशिकच्या जागेवरून महायुतीत बेबनाव निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण हेमंत गोडसेंच्या नावाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शवला आहे। की बार 45 पार महायुतीचे उमेदवार जे आहे, महायुतीचे खासदार जे आहे, हे निवडून आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे हे हेमंत गोडसे देखील त्या ठिकाणी आपल्याला आपलं सगळ्यांचं नेतृत्व जे आहे हे करण्यासाठी आपल्याला पाठवायचं आहे। नाही, मी पण काल आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही बातमी मला कळाली। अजून या संदर्भामध्ये माझी कोणाशी चर्चा झालेली नाही, पण पहिलं नाव त्यांनी त्या ठिकाणी घोषित केलं हे मी सुद्धा आपल्याप्रमाणेच त्या ठिकाणी बघितलेलं आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराजही निवडणूक लढवायला इच्छुक आहेत। रविवारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती। मात्र श्रीकांत शिंदेंनी खासदार हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केल्यामुळे त्यांचं नाव मागे पडलंय। असं असलं तरी शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यावर ठाम आहे। शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये जो काही कार्यकर्त्यांचा उत्साह बघता, आपल्या 10 वर्षापासून शिवसेना ही जागा लढवते आणि गेली अनेक दिवसापासून या संदर्भामध्ये अनेक वावड्या त्या ठिकाणी निघत होत्या आणि म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदेने ही जागा शिवसेनेकडेच राहील आणि धनुष्यबाणाकडेच राहील असा ह्या सर्वच कार्यकर्त्यांचा उत्साह बघता त्या ठिकाणी एक औपचारिक घोषणा त्या ठिकाणी केली असं मला वाटतं। परंतु अधिकृत जी घोषणा आहे ही महायुतीच्या सर्व उमेदवारांची ही वरिष्ठ पातळीवरतून लवकरच केली जाईल असा देखील आपल्याला विश्वास आहे। आमच्या भक्त परिवाराने फिट असा निर्णय घेतलेला आहे की ही जी लोकसभा 2024 निवडणूक आहेत ही नाशिक मतदारसंघातून लढवायची आणि जिंकायची सुद्धा। त्यामुळे कोणत्याही उमेदवाराची घोषणा हो त्याबद्दल आमच्या सध्या आम्ही काही विचार करीत नाही। नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना रंगणार आहे, कारण नाशिक दिंडोरीचं जागा वाटप खुद्द शरद पवारांनी घोषित केलं। नाशिकची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला तर दिंडोरीची पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा रंगली। मात्र संजय राऊतांनी विजय करंजकरांच्या उमेदवारीवर भाष्य करणं टाळत सस्पेन्स वाढवलाय। नाशिकची जागा कोण लढवेल या संदर्भात जर विचारलं तर उद्धव ठाकरे गटाकडून तो दावेदार केला जातोय। मात्र अनेक इच्छुक आपली देखील भेट घेत आहेत। आपल्याला देखील नाशिकची जागा ही आमच्या सगळ्या गटाची नाशिकची जागा उद्धव ठाकरेंच्याकडे आहे। नाशिकमध्ये शिवसेनेचा खासदार जिंकेल आणि मोठ्या फरकानं मताधिक्यानं जिंकेल याची आम्हाला खात्री आहे। सक्षम उमेदवार नाही आपल्याकडे, का असतं ते सक्षम उमेदवार म्हणजे का असतं? निवडून येण्याची क्षमता मागच्या 2 वेळा जे जिंकले ते काय सक्षम होते का? निवडून आले नाही साहेब। शिवसेना आहे, निवडून येणार, पक्ष सक्षम आहे, व्यक्ती सक्षम नसते। या क्षणी नाशिकमध्ये किंवा अनेक भागात किमान 3 ते 4 उमेदवार हे फिरतायत। योग्य वेळी त्यांचं नाव आम्ही जाहीर करू। जागा वाटपापूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेच्या हेमंत गोडसेंचं नाव घोषित केल्यामुळे भाजपा नेते नाराज असल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे गोडसेंविरोधात शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यावर ठाम आहेत। अशा परिस्थितीत महायुती समोरच्या अडचणी वाढणार हे नक्की। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।